सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या वेगवेगळ्या डायग्राम डिफरंट डायग्राम आपल्याला ड्रॉ करून दाखवायचा आहे. सिंपल असा फक्त थेरॉटिकल टॉपिक आहे. यानंतर आणखी आपला एक थेरॉटिकल टॉपिक आहे. म्हणजे असं समजून घ्या की आपले मोस्ट ऑफ द चान्सेस आहे उद्या आपला हा चॅप्टर एंड होणार. तर आजची जी आपली थेरी डिपेंड आहे ही पूर्ण थेरी आपला या चॅप्टरच्या फर्स्ट लेक्चर वर डिपेंड आहे. आपलं जे फर्स्ट लेक्चर होतं ते होतं ऍडेसिव्ह फोर्स आणि कोएसिव्ह फोर्स. आठवत आहे तुम्हाला? सेम असलं तर कोणता? कोएसिव्ह. आणि डिफरंट असला तर लिक्विड कोणता फोर्स? लिक्विड एअर, लिक्विड सॉलिड. समजत आहे मी काय बोललो तर? म्हणजे सेम असलं तर कोहेसिव्ह फोर्स असतो आणि जर डिफरंट असला तर कोणता फोर्स असतो? ऍडेसिव्ह फोर्स. इज दॅट क्लिअर? ओके, राईट डाऊन द क्वेश्चन. एक्सप्लेन द फेनोमेनॉन ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एक्सप्लेन द फेनोमेनॉन ऑफ explain the phenomenon of angle of contact on the basis of intermolecular force. On the basis of काय दिलं बेटा? Intermolecular force. Okay, draw the diagram fast. डायग्राम ड्रॉ करून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम कडे थोडं केअरफुल लक्ष द्या. थेरी एकदम छोटी आहे. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला सेम अशा 3 डायग्राम ड्रॉ करायचे आहे. फिनिश थेरॉटिकल टॉपिक. पहिले थेरी समजून घ्या. कन्सिडर अ लिक्विड मॉलिक्यूल. कन्सिडर अ लिक्विड मॉलिक्यूल M. आपण एक लिक्विड मॉलिक्यूल घेतला. कोणता लिक्विड मॉलिक्यूल घेतला? M. विच इज पार्शियली लाइज इन सॉलिड, लिक्विड अँड एअर. तो कशा कशामध्ये लाइज होत आहे? सॉलिड, लिक्विड, एअर. दिसत आहे का? मी आधी काय कन्सिडर केलं? लिक्विड मॉलिक्यूल. काय कन्सिडर केला? कोणता? M. कन्सिडर लिक्विड मॉलिक्यूल M. बोला. विच इज पार्शियली लाइज इन सॉलिड, लिक्विड अँड एअर. कशा कशामध्ये लाइज आहे तो? सॉलिड, लिक्विड अँड एअर. एनी डाऊट? Therefore, there are 4 forces acting on liquid molecule. तर त्यावर किती फोर्स ऍक्ट होते? 4. आज तुम्ही म्हणाल सर 4 कोणते? एक राहणार सॉलिड सोबत, एक राहणार लिक्विड सोबत, एक राहणार एअर सोबत आणि एक कोणता राहणार? ग्राउंड. डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येणार ना लिक्विड मॉलिक्यूल. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता फोर्स? लिक्विड मॉलिक्यूल ऑटोमॅटिक वर जाणार आहे. बरोबर. एक राहणार डाऊनवर्ड डायरेक्शननी. कोणत्या डायरेक्शननी? तर असे किती फोर्स ऍक्ट होणार आहे? 4 फोर्स. किती? पहिले काय बोललो मी ते सांगा.
Consider liquid molecule M. Once again, which are partially lies in solid, liquid, and air. Therefore, there are four forces. Therefore, there are acting on liquid molecule. किती force? Acting on. पहिला घेऊ आपण आता. The adhesive force. The adhesive force acts with solid. The adhesive force acts with adhesive forces in the solid सोबत का cohesive होणार? का बरं adhesive? कारण मॉलिक्यूल काय आहे? लिक्विड आणि हा काय आहे? सॉलिड. सेम आहे का डिफरंट आहे? डिफरंट असला तर पहिला फोर्स. द ऍडेसिव्ह फोर्स ऍक्ट विथ सॉलिड. बोला. रिप्रेझेंटेड बाय MS बार. रिप्रेझेंटेड बाय. सेकंड, द कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट विथ लिक्विड. लिक्विड सोबत कोहेसिव्ह येणार. का बरं? मॉलिक्यूल काय आहे? लिक्विड आणि हे पण काय आहे? सेम कोहेसिव्ह. डिफरंट. द कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट विथ रिप्रेझेंटेड बाय ML बार. थर्ड, द ऍडेसिव्ह फोर्स ऍक्ट विथ एअर सोबत ऍडेसिव्ह का कोहेसिव्ह? व्हाय? डिफरंट आहे. द ऍडेसिव्ह फोर्स ऍक्ट विथ एअर रिप्रेझेंटेड बाय MA. And last, the force acts in downward direction. Force acts in represented by MG. The weight of molecule असं म्हणू शकतो आपण. The weight of molecule acts in. डबल एकदा. The weight of molecule acts in represented by. किती फोर्स झाले? Is that clear? Yes or no? Once again. आधी काय कन्सिडर केलं? लिक्विड मॉलिक्यूल M. काय कन्सिडर केलं? ते लिक्विड मॉलिक्यूल पार्शियली कशा कशामध्ये लाईज आहे? सॉलिड, लिक्विड अँड एअर. इज दॅट क्लिअर? मग ऍडेसिव्ह फोर्स कोणासोबत ऍक्ट होते? कोहेसिव्ह फोर्स कोणासोबत? ऍडेसिव्ह फोर्स कोणासोबत? आणि वेट ऑफ मॉलिक्यूल. वेट ऑफ ऍक्टिंग. टोटल किती फोर्स झाले? कोण सांगते? 4च्या 4 फोर्स बता. The positive force is acting liquid, which is represented by ML bar. The adhesive force is acting air, बढ़िया. represented by MA bar, and the weight of molecule is acting downward direction, is represented by MG bar. परफेक्ट आन्सर. व्हेरी गुड. मी एकदा पुन्हा सांगत आहो, लक्ष द्या. द ऍडेसिव्ह फोर्स ऍक्ट विथ सॉलिड रिप्रेझेंटेड बाय MS बार. The cohesive force acts with liquid represented by ML bar. The adhesive force acts with air. The adhesive force represented by. And last, the weight of molecule. The weight of acting represented by. Any doubt? Liha. Consider a liquid molecule M. Consider a liquid molecule M which are partially lies in solid, liquid and air.
solid, liquid and air. Next point. Therefore, there are four forces. Therefore, there are four forces acting on a liquid molecule. Therefore, there are four forces acting on liquid molecule. Clear विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर लिहा नंबर 1 त्याखाली. Number 1, the adhesive force act with solid. The adhesive force act with solid represented by बेटा. The adhesive force act with solid represented by ms bar. Number 2, the cohesive force act with liquid the cohesive force act with liquid represented by ml bar. Number 3 सांगा. The adhesive force act with air. The adhesive force act with air represented by ma bar. Next, काय राहिला आता? नंबर 4 काय राहिला? The weight of molecule acts in downward direction. The weight of molecule acts in downward direction. The weight of molecule acts in downward direction represented by mg bar. आता काय लिहिलं आपण? 4 फोर्सेस लिहिले. आता माझ्याकडे पुन्हा लक्ष द्या. Out of these 4 forces, the adhesive force with air, काय? The adhesive force with air and weight of molecule. कोणता? Adhesive force with air and weight of are negligible. weight of molecule एकदम कमी असणार आणि एअर सोबतचा फोर्स पण काय असणार? एकदम कमी. तर आपले कोणते 2 फोर्स निग्लिजिबल झाले? ऍडेसिव्ह फोर्स विथ आणि वेट ऑफ मॉलिक्यूल हे 2 फोर्स काय झाले? निग्लिजिबल. मग राहिले कोणते 2? कोणते राहिले? ऍडेसिव्ह फोर्स विथ सॉलिड अँड कोहेसिव्ह फोर्स विथ लिक्विड. हे 2च राहिले. कोणते 2 राहिले? फोर्स विथ सॉलिड अँड कोहेसिव्ह फोर्स विथ. तर हे 2 फोर्स डिसाइड करते अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हे 2 फोर्स काय डिसाइड करते? तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारला आहे ना अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. काय विचारलाय? तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणते 2 फोर्स डिसाइड करतात? ऍडेसिव्ह फोर्स विथ सॉलिड अँड कोहेसिव्ह फोर्स विथ. लक्षात ठेव जा, 1 मार्क साठी पण हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Which forces decided the angle of contact? Adhesive force with solid and cohesive force with. Is that clear? Liya next point. Out of these 4 forces,
out of these four forces, the adhesive force with air and weight of molecule are negligible. Adhesive force with काय लिहिलं? Air and weight of molecule are negligible. लिहिलं का रे? कोणते कोणते दोन फोर्स निग्लिजिबल झाले? Adhesive force with air and weight of are. Next point. Therefore, the angle of contact is decided by adhesive force with solid and cohesive force with liquid. Adhesive force with काय म्हटलं बेटा मी? And cohesive force with. Is that clear? आता जो यांचा रिझल्टंट राहणार त्याला आपण असं घेऊन घेऊ. Let MR bar be the resultant of कोणाकोणाचा राहणार? MS bar and ML bar. कारण MS bar कोणता फोर्स झाला? ऍडेसिव्ह आणि ML बार कोणता झाला? कोहेसिव्ह. हे दोघांचेच फोर्स काय डिसाइड करते? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर रिझल्टंट किती घेतला मी? MR बार. राईट डाऊन दिस. लेट MR बार बी द रिझल्टंट ऑफ MS बार अँड ML बार. झालं का बेटा? आता झाली थेरी एंड. आता पहिलं हेडिंग टाका केस 1 अँड ड्रॉ दिस डायग्राम. सॉलिडच्या सेम लाईन मध्येच काय आहे आपला? रिझल्टंट. सॉलिडच्या सेम लाईन मध्येच काय दिसत आहे तुम्हाला? रिझल्टंट. हा मॉलिक्यूल M, लिक्विड एअर S आणि R इन द सेम फेज. ड्रॉ दिस डायग्राम फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, केस 1 ची डायग्राम तुम्ही ड्रॉ केली आहे. यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे इन दिस केस लिक्विड कंप्लीटली वेट द सॉलिड. इन दिस केस लिक्विड कंप्लीटली वेट द सॉलिड. इन दिस केस काय दिलं बेटा? लिक्विड कंप्लीटली वेट द सॉलिड. म्हणजे लिक्विडनी सॉलिडला पूर्ण काय केलं? वेट केलं आहे. वेट समजते ना काय? अरे वेट म्हणजे काय होते? WET वेट. ओलवणे. हा तेच. हा इन दिस केस काय लिहिलं? लिक्विड कंप्लीटली वेट द सॉलिड. हा त्याखालीच देअरफॉर MS बार ग्रेटर दॅन ML बार. त्या खाली लिहा देअरफॉर MS बार ग्रेटर दॅन काय लिहिलं? ML बार. आणखी त्या खाली देअरफॉर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0.
therefore the angle of contact is 0. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज काय लिहिलं 0. का बरं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 आहे बघा बरं. सॉलिड आणि रिझल्टंट एकाच लाईन मध्ये आहे ना, मग एकाच लाईन मध्ये असेल तर तिथं अँगल काय असणार आहे 0. नेक्स्ट हेडिंग टाका केस 2. केस 2 हेडिंग टाका आणि ही डायग्राम ड्रॉ करा पटकन. केस 2 ची डायग्राम ड्रॉ करून घ्या. डायग्राम ड्रॉ झाली का? डायग्राम ड्रॉ झाली का? यामध्ये लिहायचं आहे तुम्हाला इन दिस केस liquid partially weight the solid. In this case liquid partially weight the solid. दिलं partially weight the solid. partially weight the solid म्हणजे विद्यार्थी मित्रांनो त्याला पूर्णपणे वेट केलं का नाही. पार्शियली म्हणजे काही ना काही पोर्शन. इन दिस केस काय लिहिलं तुम्ही लिक्विड पार्शियली वेट द सॉलिड. त्या खाली देअरफॉर ms बार ग्रेटर दॅन ml बार. ms बार ग्रेटर दॅन ml बार. त्या खाली देअरफॉर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अक्यूट. therefore द कळलं तुम्ही अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज अक्यूट. लास्ट केस 3. या सर्व डायग्राम ड्रॉ करून एवढी थेरी लिहाल तेव्हा 4 मार्क्स भेटते. क्वेश्चन 4 मार्क्स साठी विचारला जाणार. केस 3 लिहा आणि डायग्राम ड्रॉ करा. Draw this diagram. आता बघा हा जो आपण अँगल दाखवला आहे हा सॉलिड कडे आहे का एअर कडे आहे? हा एअर कडे आहे ना, म्हणजे इथे सॉलिड वेट झालं असणार का? बिलकुल नाही. इन दिस केस लिक्विड डज नॉट वेट द सॉलिड. इन दिस केस liquid
does not weight the solid. दिलं in this case liquid does not weight the solid. त्याखाली ms bar less than ml bar, ms bar less than ml bar, and at the last the angle of contact is obtuse. The angle of contact is obtuse. आधी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होता 0, त्यानंतर अॅक्यूट, त्यानंतर टोटल फोर्सेस किती होते 4, बट या 4 फोर्सेस पैकी 2 फोर्सेस काय झाले निग्लिजिबल, आणि 2च फोर्सेसनं काय डिसाईड केलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कोणत्या 2 फोर्सनी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिसाईड केला ऍडिटिव्ह फोर्स विथ सॉलिड अँड कोहेसिव्ह फोर्स विथ. क्लिअर. फक्त एक थेरी पेंडिंग